लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. ही कविता आपण ऐकलेली असेल आणि त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला पुष्कळ वेळा असं होतं की फेल्युअर येतं लाईफमध्ये. प्रत्येकाला फेल्युअर येतं. अगदी तो अंबानी असो किंवा राम पाटील असो, सर्वांना फेल्युअर हे येतच असतं आणि पहिल्याच प्रयत्नात प्रत्येकजण सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी कुठेही नसते. परंतु काही लोक असे असतात की ते गिवअप करत नाही. ते अगदी कंटिन्युअसली आपले प्रयत्न चालू ठेवत असतात, अगदी न थकता. आणि अशा व्यक्तींना एक चांगलं ॲडजेक्टिव्ह आपण वापरू शकतो, त्याला म्हणतात इंडिफॅटिगेबल. आता इंडिफॅटिगेबलचं पहिल्यांदा स्पेलिंग बघा, INDEFATIGABLE. सो इंडिफॅटिगेबल म्हणजे काय, की अशी व्यक्ती की जी प्रयत्न करणं सोडत नाहीत, भलेही काहीतरी अपयश येऊन देत प्रयत्नामध्ये. आता काही विद्यार्थी असे असतात इंजिनिअरिंगचे की 2-3 केटी लागली किंवा सुरुवातीच्या 15-20 दिवस इंजिनिअरिंग काहीच नाही समजलं की ते सोडून देण्याचा विचार करतात. परंतु काही विद्यार्थी असे असतात की ते मराठी मीडियममधून आलेले असतात, परंतु ते स्लोली आणि ग्रॅज्युअली आपली सर्व कामं करत असतात. सुरुवातीला काहीच समजत नाही, अगदी 1 महिना 2 महिना काहीही समजत नाही इंजिनिअरिंग, परंतु स्लोली आणि ग्रॅज्युअली ते प्रयत्न करत असतात, न थकता प्रयत्न करत असतात आणि शेवटी असं समजतं की असेच विद्यार्थ्यांनी पूर्ण कॉलेजमध्ये टॉप केलेलं असतं. सो इंडिफॅटिगेबल प्रत्येकजण असतो, फक्त आपल्याला ती ॲटिट्यूडची जागृती आणि जाणीव होणं गरजेचं असतं. सो वेन एव्हर यू कम अक्रॉस विथ सच अ पर्सन हू इज नेव्हर गिविंग अप अँड हू इज कन्सिस्टंट अँड व्हेरी persistent and tirelessly putting more efforts in whatever task he or she is doing, such people are called indefatigable. So I hope that each and every student of mine should be indefatigable in whatever efforts you are taking to succeed in your engineering or whatever courses you are doing for in your life. I wish you all the very best. Keep learning. This is new word. Use it whenever there is a situation accordingly. Good luck.